Hello everyone. Today we are going to discuss foreign trade of India. In this video we will talk about the meaning of internal trade and types of foreign trade. So let's start. First is some sentences which is helpful to know that the foreign trade history of a foreign trade, historical review of a foreign trade of India. Before the 1947, the pattern of India's foreign trade was typically colonial, and India was the supplier of raw material and the industrialization nation, particularly England, importer of the manufacturer goods. भारत हा 1947 पूर्वी भारत हा ब्रिटिशांची वसाहत होता आणि भारताकडून प्रामुख्याने औद्योगिक राष्ट्रांना म्हणजे विशेषतः इंग्लंडला कच्च्या मालाची निर्यात भारत करत असे आणि अशा प्रकारच्या परकीय व्यापारावर अवलंबून असल्यामुळे भारतामध्ये फारसं इंडस्ट्रियलायझेशन होऊ शकलं नाहीये. तर दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र अनेक ज्या अविकसित राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळालं आणि त्या राष्ट्रांनी परकीय व्यापाराकडे एक गुंतवणूक म्हणून पाहण्यास सुरुवात केली. सो फर्स्ट पॉईंट इज अ मीनिंग ऑफ अ इंटरनल ट्रेड. So internal trade means buying and selling of goods and services within the boundaries of a nation are refers internal trade, domestic trade, home trade. Buying and selling of goods and services within the boundaries of a nation are referred to as internal trade. राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषेच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत किंवा गृह व्यापाराला होम ट्रेड असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजे अंतर्गत राष्ट्राच्या अंतर्गत भौगोलिक सीमाच्या अंतर्गत केली जाणारी जी वस्तू आणि सेवांची खरेदी आहे त्याला इंटरनल ट्रेड असं म्हटलेलं आहे. लुक ॲट दिस एक्झाम्पल. If goods produced in Maharashtra and are sold to state like West Bengal, Uttar Pradesh, Tamil Nadu, etc., then is known as a internal trade. म्हणजे महाराष्ट्रात एखादी वस्तू तयार झाली आणि ती वस्तू वेगवेगळ्या राज्यांमध्ये विक्री त्या वस्तूची विक्री ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत असेल तर त्याला अंतर्गत व्यापार इंटरनल ट्रेड असं म्हटलेलं आहे. मग बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स and services within the boundary of a nation are refer a domestic trade or internal trade. So next is a look at the foreign trade. Meaning of foreign trade. Foreign trade is a trade between the different countries of the world. It is called international trade, external trade. And look at the definition is Wasserman and the Haltman definition. International trade is a consist of a transaction between a resident of a different countries. विविध देशातील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहाराचा समावेश हा अंतर्गत व्यापारामध्ये होतो किंवा जगातल्या विविध देशांमध्ये केला जाणारा व्यापार म्हणजे विदेशी व्यापार आहे आणि यालाच आंतरराष्ट्रीय किंवा बाह्य व्यापार असं देखील म्हटलेलं आहे. अँड लुक ॲट दिस द डेफिनेशन, व्हेरी हेल्पफुल टू डेफिनेशन टू नो द मीनिंग ऑफ द फॉरेन ट्रेड. अँड हिअर इज अ ट्रान्झॅक्शन बिटवीन रेसिडेंट अँड डिफरंट कंट्रीज. वेगवेगळ्या विविध देशांमधल्या रहिवाशांमध्ये चालणारा व्यवहार याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलेलं आहे. देन टाइप्स ऑफ अ फॉरेन ट्रेड. Foreign trade is divided into the following type. First is the import trade, export trade, and intra-import trade. These are the three types of a foreign trade. Look at the definition of a first is the import trade. Import trade refers purchase goods and services by one country from another country, inflow of goods and services from foreign country to home country. For example, India import petroleum from Iraq, Kuwait, and Saudi Arabia, etc. आयात व्यापार म्हणजे एका देशानं दुसऱ्या देशांकडून केलेल्या वस्तू व सेवांची खरेदी त्याला इम्पोर्ट ट्रेड असं म्हटलेलं आहे. म्हणजे भारत इराण, कुवेत, सौदी अरेबिया या देशांकडून पेट्रोलियमची आयात करतो. सो फर्स्ट टाइप्स इज अ इम्पोर्ट ट्रेड. देन सेकंड टाइप्स इज अ एक्सपोर्ट ट्रेड. एक्सपोर्ट ट्रेड, फर्स्ट लुक ॲट द एक्झाम्पल ऑफ एक्सपोर्ट ट्रेड. इंडिया एक्सपोर्ट टी, राईस, जूट टू चायना, Hong Kong and Singapore. That is called export trade. Export trade refers to the sale of goods by one country to another country, outflow of goods from one country to foreign country. म्हणजे निर्यात व्यापार एका देशानं दुसऱ्या देशाला केलेली वस्तू आणि सेवांची खरेदी त्याला निर्यात व्यापार असं म्हटलेलं आहे. म्हणजे इंडिया एक्सपोर्ट टी अँड राईस, जूट टू चायना, हाँगकाँग अँड सिंगापोर. देन दिस इज द बेस्ट एक्झाम्पल टू नो द एक्सपोर्ट ट्रेड. देन लास्ट टाइप इज अ इंट्रापोर्ट ट्रेड. It's referred to purchase of goods and services from one country and then selling them to another country after some processing operation. For example, Japan imports raw material required to make electronic goods like a radio, washing machine,
television, etc., and from England, Germany, and France, and sell them in various country in the world after processing them. म्हणजे पुनर्निर्यात व्यापार म्हणजे एखाद्या वस्तूची आयात करून त्याच्यावर प्रक्रिया करून ती वस्तू पुन्हा निर्यात केली जाते, त्याला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात. जपान रेडिओ, धुलाई यंत्र, दूरदर्शन अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा इतर देशातून आयात करतो आणि त्याच्यावर प्रक्रिया करून तो विविध देशांना विकतो. याला इंट्रोपोर्ट ट्रेड असं म्हटलेलं आहे. तर आय होप दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ टू यू अँड व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह टू यू, अँड थँक यू फॉर वॉचिंग.